लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री पोलिसांनी 11 गोवंश जनावरांची सुटका केली. जनावर अवैधरित्या विनापरवाना कत्तलीसाठी ठेवण्यात आले होते. फुलंब्री पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव येथे छापा टाकून 11 गोवंश जनावरांची सुटका केली आहे. फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे यांना दिनांक 26 फेब्रुवारी रोजी गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की नायगाव येथील गट नंबर 157 येथे पत्र्याच्या शेडमध्ये काही बैल व गाय कत्तलीसाठी साठवून ठेवलेले आहेत. म्हणून सदर ठिकाणी छापा टाकला असता शेडमध्ये 2,65,000 रुपये किमतीचे 9 बैल व 2 गाय मिळून आल्या. सदरच्या मिळून आलेले बैल व गाय कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी आरोपी आरिफ कुरैशी राहणार सिल्लेखाना छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई सागर विठ्ठल लोखंडे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात 69/2026 कलम 11(1)D प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 1 सहकलम 5(a)(1)(9)(1) महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह मॅडम, STPO पूजा नांगरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे, पोलीस राठोड, नरके, लोखंडे यांनी केली आहे. पुढील तपास फुलंब्री पोलीस नरके हे करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.